आमच्याकडे जरी ताकातलं असलं तरी हळद सगळ्यात असायची. ही आजीची सवय आहे माझ्या. वा. हळदीने काहीही पोटाला नुकसान होत नाही म्हणून हळद. अँटीबायोटिक. येस. हो. कडीपत्ता. कढीपत्ता आणि थोड्याशा मिरच्या. ती डाळ तू म्हणालीस मगाशी रात्रभर भिजवली. रात्रभर 2 तास भिजवली. पण चालते ना भिजवली तर. हो पण कमी पाणी घालून विसरायला होतं ना 2 तासात. म्हणजे अर्जंटली करायचे असेल सकाळी लवकर तर मग 2 तास वाट बघावं तुम्हीच बोलताय, लागतं. मलाही घ्या ना तुमच्यात. काय झालं? सख्या बहिणी हात म्हणून एवढं इग्नोर करू नका मला. हा जरा तडतड मिरच्या जरा त्याच्यात. ढवळायला हे आहे. मी ते काम करते. काही कशावर ठेवू हे? हे कशावरही ठेवा. सोन्याचा चमचा आहे आमच्या कार्यक्रमात. पाहिलं का? ते कर, मला काहीतरी काम बरं, दे. चमचा देच मी मला. हे करते. घ्या ना. सर का वाफ येईल हातावर. कारण खूप आहे ही डाळ क्वांटिटी. पाणी पालकच्या टाकायचंय हिशोबाने. ना? हो हो पाणी ते होतं घालायचं. ना? नाही नाही अगं एवढे जास्त होईल. पालक कमी आहे ना तर. आमच्या कार्यक्रमात बरेच चमचे आहेत. त्यातले काही चमचे सोन्याचे आहेत. हे बघा. अरे बापरे खरंच आहे. हे घेऊन जाऊया. भाव सोन्याचे वाढलाय. नाही, नाही. भरपूर आम्ही ते पैसे कष्टाने आणले तिथे. आम्ही पण कष्ट करतो रे थोडस. ते काय संक्रांतीचं वाण थोडी आहे घेऊन जायला. तसंच समजून दे की एखादा. हा आता वा. भिजवलेली डाळ, भिजवलेले Yes. दाणे आणि पालक. यस. बारीक चिरून घेतलेला पालक. आणि बारीक उकळून. का चिरायचा की ते मग असं असं मोठे मोठे येतात तसं नाही आवडत म्हणून बारीक चिरायचं. बरं. अच्छा. आवड आपली ते हा आवड आपली आपली. हे झालं. लगेच घालायचं ताक. नाही नाही थोडस ते परत. आता हे ऍक्च्युली शिजलेलं आहे ना त्यामुळे हो. म्हणून ते इन्स्टंट आहे. लगेच होतं सगळं. अच्छा अच्छा. हे झाकण आता ठेवायचं नाहीये. नाही झाकण ठेवायचंच नाही त्याच्यावर. तुम्ही तुमचंच फार बोलताय. या बहिणी मला ह्यांच्यात घेतच नाहीये. अरे हे झालं. पण एक मिनिट हा, त्याच्यामध्ये- मी आता तुला सांगते. हा. तू हिला विचार तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही तिचं लव्ह कम अरेंज आहे. माझं पूर्णपणे अरेंज मॅरेज. अच्छा. तिने लव्ह मॅरेज करताना तुमची मदत घेतली होती? हो म्हणजे अरे त्याला घेऊन आली होती ती. मी आणि माझा नवरा हे सगळे केदार काढायचे. वैद्यांना. आणि मी आणि माझा नवरा आम्ही हॉटेलमध्ये 4 जण बसून त्यांनी ओके केलं. मी आणि माझ्या नवऱ्यानी त्याला. मग बाबांकडे गेले. अरे बापरे. टप्प्याटप्प्याने परीक्षा होती का? टप्प्याने परीक्षा होती त्याची. मग सगळ्यांनी बरं, हे- ओके केलं. हा बरं हे आता मी 1 चमचाभर ह्याच्यात काढते. हे बाइंडिंग साठी आहे बेसन. हे ढवळायचं आता. मग त्याच्यानंतर त्याच्यातच थोडस मीठ घालायचं. मीठ, थोडी साखर. साखरेशिवाय काही मज्जा नाही. हे खरं आहे. तर गुठळ्या नाही राहता का मग त्याच्यात. आणि हे त्याच्यात घालायचं का? हा हे आता ताक आधी ओतून मग शेवटी ते घालायचं. मला खूप चमचे विंचे सगळं काय 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 लागतं बाई. ही ढवळत राहायला लागेल का? नाही असं काही नाही. पाणी आहे ना आपल्याकडे हो खूप आहे. त्याच्यात घाल त्याच्यात. हे ग. बास. आणि मालिकेतले कलाकार येणार म्हणल्यावर आम्ही पाणी घालायची तयारी ठेवलीच होती. अरे त्यात उकळी आली की मग हे घालायचं. पण मला असं वाटतं हे फुटू शकतं म्हणून मी सतत ढवळत तेवढं तरी काम करते. सतत ढवळता लागतं. ताक फाटतं ना नाहीतर. इतकंही सगळं मला नको सांगू. एकमेकीत थोडे बोला. टोकाच वागतायत दोघी. बोलल्या की आपापसातच बोलतायत. नाही तर मला सगळंच सांगतायत. बर मस्त. येस.